पथनाट्य अपघात विषय राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 37वा हा देशभर केंद्रीय शासनाने राज्य शासनाने पोलीस विभागाच्या वतीनं अपघात होऊ नये अपघाताला आळा घालता यासाठी हे रस्त्यावर राहणारं पथनाट्य हे पथनाट्य गेली 16 वर्षापासून सोलापूरला आम्ही करत आहोत. हे लाईव्ह आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर एखाद्या तरुणीचा एखाद्या लहान मुलाचा वडिलांचा जर अपघात झाला असेल तर जनतेमध्ये नागरिकमध्ये मदत करत तर लांबत राहिलं तर सेल्फी काढण्यामध्ये बंद असतं. समजा सेल्फी काढता त्याच्यामध्ये ज्याचा सेल्फी काढला तर त्याचा बाप असेल भाऊ असेल आणि घरी गेल्यावर माहीत पडलं असेल तर स्वतःच्या भावाला वाचू शकतो नाही ते खंत आहे मोठ्या. म्हणून या ठिकाणी रस्ता सुरक्षा वतीनं RTOच्या नियमाचं पालन करा, महामार्गाचं पालन करा. अशा अनेक समस्या असतात जे अपघाताला निमंत्रण देऊ शकतात. चालत्या गाडीने मोबाईलचा वापर करू नका, वापरताना वापरू देऊ नका, डोक्यावर हेल्मेट असल्याशिवाय करू नका. फॅन्सी ड्रेस असतात दादा मामा काका पप्पा 41 या नंबरचा वापर करा जेणेकरून तुमचा अपघात जर कुठे झाला असेल तर कृपया करून तुमच्या मदतीला कुणीतरी येईल. पण अपघात नसायला विनंती आहे, ज्या ठिकाणी अपघात झाला असेल त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशनला कळवा. हा 1 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्ता सुरक्षाच्या माध्यमातून अपघात कशा प्रकारे कमी करता येतील याचा आम्ही या ठिकाणी प्रात्यक्षिक केलेलं आहे. याला नुक्कड नाटक असं म्हणलं जातं किंवा पथनाट्य असं समजलं जातं. तर याच्या पाठीमागे आमचा हाच उद्देश आहे की आता जर दिवसा आपल्या प्रत्येक एका दिवसाला 24 तासामध्ये आणि जर छोट्यातल्या जर बघायचं झालं तर आपण 2 ते 2.5 मिनिटांमध्ये आपल्या भारत देशामध्ये साधारणपणे एक जीव हा फक्त अपघाताने जात आहे. त्याच्यामुळं आपली जी मरणाची संख्या आहे आणि अपघाताची जी संख्या आहे ते प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळं आपल्या भारत सरकारने तसंच महाराष्ट्र शासनाने सुद्धा याचा खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात याचा 1 महिन्यासाठी हा जो रस्ता सुरक्षा सप्ताह आहे तो आयोजित केलेला आहे.